थोडंसं पुढं सरकून बसा, जेणेकरून मागून जर कोणी आलं तर ते रस्त्यातच बसतात. ते रस्त्यात बसल्यामुळं जर कोणी मागून आलं तर त्यांना बाहेर उन्हात उभं राहावं लागतं. लवकरच बाहेर थोडंसं शेड पण करून घेणार आहोत. थोडंसं चर्चमध्ये आलं ना बिनधास्त पुढे येऊन बसायचं. आणि इथं जर जागा नसेल तर वर इथं जरी येऊन बसलात तरी काय प्रॉब्लेम, सगळीकडे देव आहे. आज एक दुःखद घटना घडली. सकाळीच वचनाचं मनन करत असताना फोन आला की आपल्या मंडळीचे ज्येष्ठ सदस्य आप्पासाहेब मोहन खरात प्रभूमध्ये विसावा पावले आहे. आणि त्याच्यामुळे सकाळी माझी खूप धावपळ झाली. मला असं वाटत होतं मी चर्चला येऊ शकेल किंवा नाही. देवाला धन्यवाद देतो की देवाने पुन्हा मला आपल्यामध्ये उभं केलेलं आहे त्याची सेवा करण्यासाठी. त्याचप्रमाणे देवाने आपल्याला देखील आठवडाभर सांभाळलेलं आहे, आपली काळजी घेतलेली आहे. आपलं बाहेर जाणं येणं देवाने सुरक्षित केलेलं आहे. ते खूप चांगलं आहे. देव आपल्या बुद्धी कल्पनेच्या पलीकडे जाऊन आपल्या जीवनामध्ये काम करतो. देव सत्यवचनी परमेश्वर आहे. तो कधीही आपल्याला सोडत नाही, तो कधीही आपल्याला टाकत नाही. आणि म्हणून आपण देवाची स्तुती केली पाहिजे, त्याच्या नावाला आपण धन्यवाद दिले पाहिजे. प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनाकडे आपण आपलं लक्ष. सर्व शक्तिमान जिवंत परमेश्वरा, तुझ्या पवित्र नावाला आम्ही धन्यवाद देतो. तुझे आभार मानतो प्रभूजी. आज पुन्हा एकदा तुझ्या पवित्र मंदिरात तुझी उपासना करण्यासाठी, तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी आम्हाला तू आणलेला आहेस प्रभू. आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रभू. आज तू आमची तुझ्या वचनाद्वारे तू भेट घे प्रभू. ऐकणारं कान आणि समजणारं हृदय तू आम्हास दे प्रभू. आमचं चित्त तुझ्या वचनाकडे एकाग्र कर प्रभू. आम्ही लक्षपूर्वक तुझं वचन ऐकावं, ते जाणून घ्यावं, समजून घ्यावं, त्याच्यावर मनन करावं, चिंतन करावं, यासाठी प्रभू तो आमचं सांग. सगळं गौरव आम्ही तुला देतो, तुझा सन्मान करतो, तुझं नाव धन्यवादासहित प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो. आमेन. आजचा आपला मननाचा विषय आहे की आपण कोणाचं ऐकतो. ऐकणं हा विषय आहे. आपण कोणाचं ऐकलं पाहिजे. बऱ्याच वेळेस देव आपल्याला सूचना करत असतो. देव आपल्याला काही गोष्टी आपल्याला सांगत असतो. माझ्या मुला, माझ्या मुली, ही गोष्ट करू नको. तुला हे करायचं आहे. तू सकाळीच उठ, तू माझी वाणी ऐक, आज प्रार्थना कर, आज देवाचं वचन वाच. बऱ्याच वेळेस देव आपल्याशी वेगवेगळ्या मार्गाने बोलत असतो. परंतु बऱ्याच वेळेस देवाच्या वाणीकडे, देवाच्या वचनाकडे आपण
पूर्णपणे दुर्लक्ष करतो आणि आपल्या मनाप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे, लोकांच्या सांगण्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करतो. प्रेषितांची कृत्य 4था अध्याय आपण काढूया. आणि पेत्र आणि योहानाला लोकांनी पकडलेला आहे, त्यांना मारहाण केलेली आहे आणि त्यांना सकाळपर्यंत चौकीत ठेवलेला आहे. आणि यहुदी लोक, सर्व यहुदी लोक त्यांच्या विरुद्ध, शास्त्री, फरीसी, यहुदी अधिकारी, हे सगळे लोक त्यांच्या विरुद्ध उभे राहिलेले आहेत. 6व्या वचनात आपण पाहतो, 5व्या आणि 6व्या वचनात त्यांचे अधिकारी, वडील, शास्त्री, मुख्य याजक, हन्ना, कैफा, योहना, योहान, अलेक्झांद्र, मुख्य याजकाच्या कुळातील जितके होते तितके यरुशलेमात एकत्र झालेले आहेत आणि पेत्र आणि योहानाला विरोध करत आहेत. आणि त्यांची चौकशी चालू आहे की त्या सुंदर नामे दरवाजाजवळ ज्या लंगड्या भिकाऱ्याला तू बरं केलं ते कोणाच्या नावाने केलं, याची चौकशी चालू आहे त्यांची. आणि पुढे आपण पाहतो की त्यांची चौकशी चालू असताना पेत्र आणि योहान हे घाबरले नाही. हे लोक मला काय बोलतील, शास्त्री, फरीसी, हे जे यहुदी लोक आहेत, अधिकारी लोक आहेत, हे मला काय बोलतील याचा त्यांनी विचार केला नाही. आणि शेवटी सतराव्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सगळ्या लोकांनी हा चमत्कार लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांनी पेत्र आणि योहानाला धमकी दिलेली आहे. ते म्हणत आहेत की यापुढे तुम्ही या नावाने कोणाबरोबर बोलू नये, यापुढे तुम्ही येशूच्या नावाने कोणाबरोबर बोलू नये. कारण जो चमत्कार झाला होता तो येशूच्या नावात झाला होता. जो लंगडा भिकारी होता, जो सुंदर नामे दरवाजाजवळ त्याला कोणीतरी आणून ठेवत असे, त्या भिकाऱ्याने पेत्र योहानाकडे भीक मागितली. परंतु पेत्र योहान त्याला म्हणाले, आमच्याजवळ सोनं रुपये काही नाही, जे आहे ते तुला देतो, नाजुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. ज्यावेळेस त्यांनी त्या लंगड्या भिकाऱ्याला हात देऊन उभं केलं, त्यावेळेस त्याच्या गुडघ्यामध्ये बळ आलं आणि तो आयुष्यात पहिल्यांदा आपल्या पायावर उभा राहिला. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, तो उडी मारून उभा राहिला. एवढं बळ त्याच्यामध्ये आलं. असं सहज टेकत टेकत हळूहळू धरत धरत उभा राहिला नाही. ज्या वेळेस येशूचा स्पर्श त्याला झाला त्यावेळेस तो उडी मारून उभा राहिला आणि चालत देवाची स्तुती करत त्यांच्या सोबत तो देवाच्या मंदिरात गेला. आता हे जीव लोक हे घाबरत आहेत की उद्या
असे चमत्कार पाहून सगळे जीव लोक यांच्या मागे राहतील, मग आमच्या मागे कोण राहणार, मग आम्हाला कोण मान देणार. त्यांना भीती वाटली आणि म्हणून पेत्र आणि योहानाला त्यांनी ताकीद दिलेली आहे की या नावाने, या येशूच्या नावाने तुम्ही कोणाबरोबर बोलू नये. तेव्हा पेत्र आणि योहानाचं उत्तर काय आहे पहा. 18 वचनात असं लिहिलं आहे, मग त्यांनी त्यास बोलावून अशी निक्षुप ताकीद दिली की येशूच्या नावाने अगदी बोलू अगर शिकवू नका. परंतु पेत्र व योहान यांनी त्यास उत्तर दिले की देवापेक्षा तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य. कोणाचं ऐकावं? देवापेक्षा तुमचं ऐकावं हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य. हाच विचार प्रियांनो आज आम्हाला पण करायचा आहे. आम्ही देवाचं ऐकलं पाहिजे का मनुष्याचं ऐकलं पाहिजे? आम्ही देवाचं ऐकलं पाहिजे का आमच्या मनाचं ऐकलं पाहिजे? आपण कोणाचं ऐकतो आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनातील निर्णय आम्ही घेतो? जर दुष्ट लोकांचं जर आपण ऐकलं ना तर काय होईल? नीतिसूत्राचं पुस्तक चौदावा अध्याय आणि 12वं वचन. मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो पण त्याच्या शेवटास मृत्यूपद फुटतात. मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, पण हे वचन 2 वेळेस लिहिलेलं आहे. 15वा अध्याय देखील आपण वाचूया. 16वा अध्याय आणि 25वा वचन. दोन वेळेस हे वचन आलेलं आहे. मनुष्याचा एक मार्ग सरळ दिसतो पण त्याच्या शेवटास, म्हणजे मनुष्याची मसलत, या जगातील लोकांचं जर आपण ऐकलं, अविश्वासणाऱ्या लोकांचं जर आपण ऐकलं तर त्याचा शेवट काय आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला. यशायाचं पुस्तक 30वा अध्याय आणि 21वा वचन वाचा बरं. हाच मार्ग आहे, याने चला अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे. तुमच्या रुपेरी कोरीव मूर्तींची मढवणी व तुमच्या सोनेरी ओदीव मूर्तींचा मुलावा तुम्ही अपवित्र लेखाल. पुरे ताई, देव या ठिकाणी देखील आम्हाला डायरेक्शन देत आहे. हाच मार्ग आहे, याने चला अशी वाणी तुमच्या कानी पडेल. मग तुम्हाला उजवीकडे जायचं असो किंवा डावीकडे जायचं असो, पण देवाने दाखवलेल्या मार्गानेच आम्हाला पुढे गेलं पाहिजे. देवाचंच आम्ही ऐकलं पाहिजे, देवाचीच वाणी आम्ही ऐकली पाहिजे. लोक काही म्हणत, आपण देवाच्या वचनाचा आम्ही सन्मान केला पाहिजे.
देवाच्या मंदिरात येतो. कशासाठी? देवाचं वचन ऐकण्यासाठी. आणि देव त्याच्या वचनातून आपल्याला डायरेक्शन देत असतो, आपल्याला सूचना करत असतो, आपल्याला मार्गदर्शन करत असतो. देव आपल्याशी बोलत असतो. देव आपल्याला कोणत्या मार्गाने केलं पाहिजे याविषयी देव आम्हाला सूचना करत असतो. पण त्यावेळेस आपण देवाची सूचना ऐकतो का? ज्यावेळेस आपण देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो किंवा देवाची वाणी आपण ऐकतो, त्यावेळेस प्रियानो आपल्या मार्गात आपल्याला यश मिळतं. आमेन. हालेलुया. पहिले इतिहास 14वा अध्याय. आणि 14 पासून पुढे जर आपण वाचलं तर आपल्याला पाहायला मिळतं की दाविदाच्या जीवनातील यशाचं रहस्य आपल्याला पाहायला मिळतं की दावीद हा नेहमी देवाला प्रश्न विचारायचा. युद्धाला जाण्यापूर्वी देवाकडे तो जायचा, देवाची इच्छा तो जाणायचा, देवाचं मार्गदर्शन तो घ्यायचा आणि मग पुढे जायचा. त्याच्यामुळं देव त्याच्या सोबत राहायचा आणि त्याच्या युद्धामध्ये देव त्याला जय द्यायचा. हालेलुया. पहा, या ठिकाणी आपण पाहतो की दाविदाने फलिस्त्यावर युद्ध करावयास जाऊ का हा प्रश्न दाविदाने केलेला आहे. तेव्हा देवाने त्याला सांगितलेलं आहे जाऊ नको, या मार्गाने जाऊ नको, तर वळसा घेऊन तुतीच्या झाडासमोरून जा आणि त्यांच्यावर छापा घाल, त्यांच्यावर तू हल्ला कर. या मार्गाने तू जाऊ नको. दाविदाने देवाचं ऐकलं आणि त्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो 16व्या वचनामध्ये पहा, देवाने जसं डायरेक्शन दिलं त्याला, पुढे आपण पाहतो तुतीच्या झाडाच्या शेंड्यामधून सेना कूच करीत आहे असा आवाज तुझ्या कानी पडताच युद्धासाठी पुढे चालू लाग, कारण फलिस्त्यांच्या सेनेचा संहार करण्यासाठी देव तुझ्या अग्रभागी गेला आहे असे समज. हालेलुया. ज्यावेळेस आपण देवाचं ऐकतो ना, त्यावेळेस देव आपल्या पुढे जाऊन अग्रभागी जाऊन देव आपल्यासाठी कार्य करतो. आणि पहा, या ठिकाणी आपण पाहतो की देवाच्या आज्ञेप्रमाणे दाविदाने केले. काय लिहिले 16व्या वचनात? देवाच्या आज्ञेप्रमाणे दाविदाने केले आणि गिबोनापासून तो गेजेरापर्यंत तो फलिस्त्याच्या सैन्यास मार देत गेला. हालेलुया. देवाचं ऐकल्याने देव आपल्या अग्रभागी जाऊन आपल्यासाठी कार्य करतो. आमेन. आणि नेहमी देवाचं ऐकलं पाहिजे. जर दावीद बोलला असता नाही मी याच मार्गाने जाणार, हा मार्ग सोपा आहे, मी तुतीच्या झाडाकडून वळसा घेऊन कशाला जाऊ, हा मार्ग सोपा आहे, या मार्गाने गेलं तर मला विजय मिळेल, पण नाही. दाविदाने देवाच्या इच्छेप्रमाणे युद्ध केले. देव दाविदाच्या इच्छेने पुढे गेला आणि देवाने त्याच्या युद्धामध्ये त्याला जय दिला. गणनाचं पुस्तक आपण काढूया. 22वा अध्याय. आणि या ठिकाणी देखील आपण पाहतो इस्रायलांनी अम्मोऱ्याचे काय केले हे सिप्पोराचा राजा बालाक यांनी पाहिले होते. म्हणून हा बाबा बालाक घाबरला
त्याला टेन्शन आलं. आता काय करायचं? हे इस्रायली लोक हे आमच्यावर हल्ला करतील आणि मग आमचे पण तसेच हाल करतील अशी त्याला भीती वाटली. आणि मग त्याने काय केलं? त्या काळी इस्रायला एक संदेष्टा राहत होता, बलाम नावाचा संदेष्टा. आणि या संदेष्टाला दूत पाठवून कळविले की हा जो संदेष्टा, त्याच्याविषयी त्याने ऐकलं होतं की हा जो संदेष्टा आहे, ज्याला आशीर्वाद देतो त्याला आशीर्वाद मिळतो आणि ज्याला शाप देतो त्याला शाप मिळतो. आणि मग मोआबाचे वडीलजन आणि मिद्यानाचे वडीलजन हे बालामाकडे आलेले आहे, बालाकाचा निरोप घेऊन आलेले आहे. तेव्हा या बलामावर, या संदेशावर खूप प्रेशर आहे. काय करायचं? मी इस्रायलाला शाप देऊ काय? पण त्याचं उत्तर होतं 8व्या वचनामध्ये. तो म्हणाला, आज रात्री येथे वस्तीस राहा, परमेश्वर मला सांगेल त्याप्रमाणे मी तुम्हाला उत्तर देईन. हालेलुया. आणि मग 12व्या वचनामध्ये देव बलामाला सूचना करत आहे की तू यांच्याबरोबर जाऊ नको, तू यांच्याबरोबर जाऊ नको, या लोकांना शाप देऊ नको, कारण हे आशीर्वादित लोक आहेत. हालेलुया, हालेलुया. देवाचं आम्ही या बलामासारखं ऐकलं पाहिजे. काहीतरी मिळतंय म्हणून तो त्यांच्या मागे गेला नाही. या बालकाने तो जे काही मागल ते सर्व त्याला दिलं असतं. पण तो गेला नाही. बलाम त्याला म्हणतो, आपल्या दिवशी परत जा, कारण परमेश्वर मला तुम्हा बरोबर येऊ देत नाही. हालेलुया. आणि 20व्या वचनामध्ये आपण पाहतो, ज्यावेळेस देव बलामाला म्हणाला, उठून त्यांच्या बरोबर जा, मात्र मी तुला सांगेन तेवढे कर. शाप द्यायला सांगितलं नाही. तो गेला, परंतु त्याने श्राप दिला नाही. काही वेळेस आपण परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे, आपल्या शरीराच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यावेळेस देव नेहमी आपल्याला आडवा उभा राहतो. हालेलुया. या बलामाने देखील जायला सांगितलं, पण परमेश्वराच्या दूताला पाहून त्याने थांबायला पाहिजे. गाढवीने पाहिलं की परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन मार्गात उभा आहे. हे गाढवीने पाहिले, तेव्हा ती रस्ता सोडून एका शेतात शिरली. म्हणून तिला पुन्हा रस्त्यावर आणण्याकरिता बलामाने तिला मारले. का जात नाही पुढं? की गाढवी माझं काय ऐकत नाही, मला पुढे गेलं पाहिजे. देव त्याला अडवत आहे हे त्याला कळालं नव्हतं.
मग ती शेतात शिरली आणि तिला रस्त्यावर आणण्यासाठी बालामाने पुन्हा तिला मारिले. तेव्हा एका बोळात परमेश्वराचा दूत पुन्हा उभी राहिला. बलामाचा पाय भिंतीला चेंगरला. तेव्हा त्याने तिला पुन्हा मारले. प्रियांनो, देवाचं ज्यावेळेस आपण ऐकत नाही त्यावेळेस आपण संकटात पडतो. देव आपल्याला अडवत आहे. देव आपल्याला अडवतो. बऱ्याच वेळेस काही गोष्टी करण्यासाठी देव आपल्याला परावृत्त करतो. देव आपल्याला त्याच्या सेवकाद्वारे, त्याच्या वचनाद्वारे देव आपल्याशी बोलत असतो, आपल्याला सूचना करत असतो, देव आपल्याला अडवत असतो. त्यावेळेस आपण समजून घेतलं पाहिजे की देव मला नाही म्हणत आहे. आमेन. या बलामाने ते समजून घेतलं. तो गाढवीलाच मारत राहिला. ज्यावेळेस गाढवीला वाचा गेली त्यावेळेस त्याचे डोळे उघडले. आशीर्वाद देवाचं ऐकण्यामध्ये आहे. आमेन. आपण देवाचे लोक आहोत. योहानाचा शुभवर्तमान 15व्या अध्यायामध्ये काय म्हणतो? माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. हालेलुया. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि माझ्या मागे येतात. आपण जर देवाची मेंढरे आहोत, देवाने आपल्याला बोलावलेलं आहे, देवाने आपल्याला निवडलेलं आहे, तर आम्ही देवाचं ऐकलं पाहिजे, त्याची वाणी ओळखली पाहिजे आणि त्याच्या मागे आम्ही गेलं पाहिजे. परमेश्वर हा नेहमी आपल्याशी बोलत असतो. त्याची वाणी समजून घेतली पाहिजे, ओळखली पाहिजे, त्याची वाणी आपण ऐकली पाहिजे. पेत्र आणि योहान जर बोलले असते, नाही 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 बाबा, हे लोक मला खूप मारतील, आम्हाला तुरुंगात टाकतील, आमचा छळ करतील. पेत्र आणि योहान मोठ्या डेअरिंग मध्ये म्हणाले, आम्ही कोणाचं ऐकावं? मनुष्याचं ऐकावं का आम्ही देवाचं ऐकावं? हे आमच्याने होणार नाही. देव जर आम्हाला मार्ग दाखवतो आणि देव जर आम्हाला सांगतो याच मार्गाने जा, मग डावीकडे पण वळू नका, उजवीकडे पण वळू नका. देवाने दाखवलेल्या मार्गाने आम्हाला शेवटपर्यंत पुढे जायचं आहे. हालेलुया. शाऊलाने देवाचं ऐकलं नाही. याचा परिणाम असा झाला, त्याच्या राज्यपदावरून देवाने त्याला जुगारून टाकले. त्याचं राज्यपद त्याला गमवावं लागलं, कारण शाऊलाने देवाचं ऐकलं नाही. देवाने स्पष्ट सांगितलं होतं, अमलेकास मार दे, कोणाचीही काही करू नको. पण शाऊलाला मोह आला. चांगल्या चांगल्या गोष्टी ज्यावेळेस त्याने पाहिला, त्याने चांगल्या गोष्टी ठेवल्या आपल्यासाठी, आणि ज्याचा काही उपयोग नाही अशा वस्तू नष्ट करत. त्यांचा राजा आकार याला देखील त्याने जीवन टाकले. देवाची इच्छा नव्हती.
ऐकलं नाही देवाचं. आपल्या डोकं आपल्याच बुद्धीने चालणारे पुष्कळ लोक आहेत प्रियांनो. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये देव काय सांगतो आम्हाला, वाचा नीतिसूत्राचं पुस्तक 5 आणि 6. नाही नाही, नीती 3, 5 आणि 6. अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. देवाचं जर आम्हाला ऐकायचं असेल तर आमचा भाव परमेश्वरावर असला पाहिजे की परमेश्वर मला जे काही सांगतो ते योग्य सांगत आहे. ते जरी माझ्या मनाला पटत नसेल तरी मला तेच करायचं आहे जे परमेश्वर मला सांगतो. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू आहे ना. आम्हाला असं वाटतं नाही असं केलं पाहिजे मग ते योग्य आहे. आपल्या दृष्टीने काय योग्य आहे, काय 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 योग्य आहे अयोग्य आहे हे तुम्ही ठरवू नका. लेट गॉड डिसाइड फॉर यू. देवाला ते ठरवू द्या. आमेन. पुढे वाचा. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर. हा, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तो तुझा मार्गदर्शक. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको. परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मांपासून दूर राहा. आमेन. देव आम्हाला हे सांगतो, परमेश्वराचं भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. म्हणजे परमेश्वर तुझा मार्गदर्शक हे महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेस आपण लबाडी करतो. का लबाडी करतो? कारण आपण आपल्या मनाचं ऐकतो. बऱ्याच वेळेस आपण खोटी साक्ष देतो. का बरं? आपण देवाचं ऐकत नाही, आपण दुसऱ्यांचं ऐकतो. खोटी साक्षी. आपण एखादी देवाला न आवडणारी गोष्ट करतो. का करतो? कारण आपण देवाचं ऐकत नाही. हालेलुया. कोणाचं ऐकावं हे आम्ही ठरवलं पाहिजे. प्रिया, देवाचं ऐकायचं का मनुष्याचं ऐकायचं हा प्रश्न नेहमी आपल्या पुढे असतो. जगातील लोकांचं जर ऐकलं ना ते तुम्हाला चुकीचे सल्ले देतील. देवाच्या लोकांचं ऐका, ते तुम्हाला नेहमी चांगले सल्ले देतील. आमेन. देवाने त्याचे लोक या जगात ठेवलेले आहेत आणि त्यासाठी जर देवाचं आम्हाला ऐकायचं आहे तर देवाला आम्हाला वेळ दिला नाही. देवासोबत आम्ही बसलं पाहिजे. देवाचं वचन आम्ही वाचलं पाहिजे. देवाच्या वचनावर आम्ही मनन केलं पाहिजे. बायबल आम्हाला स्पष्ट सांगतं, धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालतो. मग आम्ही कोणाच्या मसलतीने चालतो, कोणाचं ऐकतो हे आपण ठरवलं पाहिजे. तो धन्य जो दुर्जनांच्या मसलतीने
जग दुर्जनांचं ऐकूया. जगात दुर्जन लोक जास्त आहेत. पण देवाचे लोक आम्ही शोधले पाहिजे. देवाच्या लोकांकडे आम्ही गेलं पाहिजे. आपण स्वतःही प्रार्थना केली पाहिजे. देवाच्या वचनाचं आम्ही मनन केलं पाहिजे आणि देवाचं वचन देखील आम्ही ऐकलं पाहिजे. काही लोकांना देवाचं वचन ऐकतानाच झोप येते. असे काही लोक आहेत की ज्यांना झोप यावी म्हणून रात्रीच्या झोपेच्या गोळ्या घ्यायला लागतात. माझ्याकडे एक भाऊ आला होता. त्याची समस्या होती की मला झोप येत नाही, झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय मला झोप येत नाही. पण म्हणजे चर्च मध्ये आल्यावर मला लगेच झोप येते. असं का होतं? कारण या जगातला जो दुष्ट आहे ना, तो देवाचं वचन आम्हाला ऐकण्यास मना करतो. हा दुष्ट आम्हाला घरात देखील झोपू देत नाही. जिथं झोपलं नाही पाहिजे, जिथं आम्ही जागृत राहिलं पाहिजे, जिथं आम्ही लक्षपूर्वक देवाचं वचन ऐकलं पाहिजे, त्या ठिकाणी तो आम्हाला सुस्ती आणतो, आळस आणतो. नीतिसूत्र 1 अध्याय 33 वचन. पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो. जो माझे ऐकतो तो सुरक्षित. आमेन. देव म्हणतो जो माझे ऐकतो तो सुरक्षित आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ. मला सुरक्षित राहायचं असेल तर देवाचं आहे. शमूएल बाळासारखं आपण देवाला म्हटलं पाहिजे, बोल करू तुझा दास, तुझी दासी ऐकत आहे. आमेन. बोल देवा, मला तुझं वचन ऐकायचं आहे, तुझी वाणी ऐकायची आहे. देव बोलतो प्रिया. देव जिवंत आहे तर तो ऐकतो पण आणि तो बोलतो पण. त्याची वाणी आम्ही ऐकली पाहिजे. 10वं वचन, नीतिसूत्र 1 अध्याय. माझ्या मुला, हा, पापी जन तुला भुलथाप देतील. पापी जन तुला भुलथाप भूलथाप देतील, तर तिला वश होऊ नको. तिला वश होऊ. या जगातले पुष्कळशे दुष्ट लोक, पापी लोक तुम्हाला भूलथापा देतील, वाहत पाडण्याचा प्रयत्न करतील. देव म्हणतो त्याला वश होऊ. देवाच्या लोकांनी देवाची इच्छा समजून घेतली पाहिजे. देव स्पष्ट आम्हाला सांगतो, जो माझे ऐकतो तो सुरक्षित. देवाचं ऐकलं पाहिजे. ज्यांनी देवाचं ऐकलं ते सर्व आशीर्वाद. अब्राहामाने देवाचं ऐकलं, त्याला विरोध झाला असणार आहे पण त्याने देवाचं ऐकलं आणि आपल्या जीवनात महत्वपूर्ण निर्णय केला. मोजेसने, तो गुन्ही होता, गुन्हेगार होता, फरार होता, पण मोजेसने देवाचं ऐकलं. देवाने त्याला इस्रायल राष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी बोलवलं. हालेलुया. गल्ल्याचा पुढे ज्यावेळेस उभं राहायची वेळ होती, कोणीही देवाचं ऐकलं. दाविदाने देवाचं ऐकलं आणि आपल्या जवळ शस्त्र नसतानाही काठी आणि बोटे आणि गोपन घेऊन त्या गल्ल्याचा समोर उभा आहे. देवाचं ऐकलं. देवाने त्याच्या युद्धात त्याला जिंकलं.
एकच लक्षात ठेवा, देवाचं वचन स्पष्ट आम्हाला सांगते, या जगातील पापी लोकांच्या भूलथापाला बळी पडू देवाचं ऐका. देवाची मंदवाणी आपल्याशी नेहमी बोलत असते. त्यासाठी आपले कान उघडे ठेवा, त्याला वेळ द्या, त्याच्या सानिध्यात बसा, त्याची इच्छा जाणून घेण्याचा नेहमी प्रयत्न करा. म्हणजे तुमचा मार्ग सुखाचा होईल आणि तुम्हाला यश प्राप्ती होईल. प्रार्थना करूया. सर्वशक्तिमान जिवंत परमेश्वर, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद. तुझं वचन आमच्या पावलासाठी दिव्यासारखं आणि आमच्या मार्गावर प्रकाशासारखं. कळत न कळत झालेल्या सर्व चुकांची, पातकांची, वाईट विचारांची, वाईट कृत्यांची तू क्षमा कर. देवाच्या लोकांनी देवाचं ऐकावं ही तुझी इच्छा आहे. आणि तुझी लेकरं आहोत प्रभू. तू आम्हाला निवडलेलं आहेस, तू आम्हाला वेगळं केलेलं आहेस. आब्बा आणि बाप्पा म्हणून हाक मारण्याचा अधिकार तू आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही तुझं ऐकावं यासाठी तू आमचं सांग. आमचं जीवन तुला अर्पण करतो. आज जे चर्चमध्ये आलेले नाहीत प्रभू, त्यांनाही आम्ही तुझ्या हातात देतो. नियमित तुझ्या मंदिरात येण्यासाठी, तुझ्या सानिध्यात येण्यासाठी, तुझी इच्छा जाणून घेण्यासाठी, तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू प्रत्येकाचं सहाय्य कर. आज विशेष प्रार्थना करतो प्रभू, आमचे बंधू स्वर्गवासी आप्पासाहेब मोहन घरात प्रभू मध्ये विसावा पावले आहे. प्रभू, त्यांच्या सर्व दुःखी कुटुंबाचं सांत्वन तू करावंस. हे दुःख सहन करण्यासाठी लागणारी शक्ती, सामर्थ्य, बल, संयम त्यांना तू द्यावास. आणि प्रभू, या दुःखामध्ये तू त्यांचं सहाय्य करावंस, तू त्यांच्या सोबत राहावं. तुझं मार्गदर्शन आणि तुझी कृपा त्यांना पुरवावीस अशी आम्ही तुझ्याकडे जे आचार्य आहेत प्रभू, आज जे तुझ्या मंदिरात आलेले आहेत, येशूच्या नावात तुझा शब्द पाठव आणि त्यांना आरोग्य दे. डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नाकापर्यंत येशूच्या रक्ताने शुद्ध कर आणि त्यांना आरोग्य दे. सर्व प्रकारच्या आजार आणि विकार आणणाऱ्या दुष्टात्म्यांना येशूच्या नावात टाकावतो आम्ही, निघून जावं. हील कर इन द नेम ऑफ जीसस. आरोग्याचा अनुभव दे, तुझ्या स्पर्शाचा अनुभव दे आणि तू करू. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात